भारत नेपाळ सीमेवरती गस्त घालणाऱ्या SSB 41 या बटालियनने एका संशयित महिलेला काल रात्री ताब्यात घेण्यात आलेला आहे। संशयित महिलेचा तपास केल्यानंतर त्या संशयित महिलेकडे भारतातील तसेच इतर आजूबाजूच्या देशातील अनेक बनावट कागदपत्रे जी आहेत ती कागदपत्रे तिच्याकडे मिळालेली आहेत आणि जी आपल्याला समोर वरळीतील श्रीराम गिरणी कामगार सहकारी घरनिर्माण संस्था जी समोर पाहायला मिळते, या संस्थेच्या या इमारतीच्या 11व्या मजल्यावरती ती राहत असल्याचं आधार कार्ड जे आहे ते तिला मिळालं असल्याची माहिती सध्या मिळते। तिची चौकशी जी आहे त्या महिलेची चौकशी SSB बटालियनच्या वतीनं आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली। त्याच्यानंतर तिच्याकडे अनेक बनावट जे आहेत ती बनावट कागदपत्र मिळाल्याची माहिती आहे। श्रीराम मिलच्या या इमारतीमधील 11व्या माळ्याच्या पत्त्यावरती तिचं आधार कार्ड होतं, तर पुण्यातील एका इमारतीच्या पत्त्यावरती जे आहे त्या ठिकाणी तिचं पॅन कार्ड जे आहे ते मिळालं असल्याची सध्याची माहिती आहे। तिचा अजून देखील संबंधित यंत्रणा तपास करतायत आणि यंत्रणेच्या माध्यमातून असं सुरुवातीला कळतंय की ही महिला जी आहे ती भारतामध्ये बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून राहत होती आणि त्यानंतर तिला जे आहे ते त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। तिचा पुढील तपास जो आहे तो तपास करण्यात येत असल्याची माहिती सध्या मिळते। ती महिला स्थायिक जी आहे ती इंडोनेशियाची स्थायिक होती, परंतु भारतामध्ये विविध शहरांमध्ये जे आहे ते बनावट कागदपत्रांच्या माध्यमात राहत होती आणि अनेक बनावट कामं जी आहे ती कामं करत असल्याची सध्याची माहिती आहे। त्यामुळे त्या महिलेला सध्या ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी जी आहे ती चौकशी करण्यात येते। परंतु ही जी वरळीमधील श्रीराम मिल जे कंपाऊंड आहे या ठिकाणी इमारतीच्या 11व्या मजल्यावरती ही महिला राहत असल्याचं तिच्याकडे आधार कार्ड देखील संबंधित यंत्रणांना सापडलेला आहे। त्याच्यामुळे पुढील तपास जो आहे तो यंत्रणेच्या मार्फत केला जात आहे। कॅमेरामॅन प्रेम म्हात्रे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।